पण उमेदवार जे आहेत किंवा हरिभाऊ राठोड आता स्वतः म्हणतायत की मी इथे येणार आणि तक्रार तुमच्या विरोधात देणार वगैरे असं ते सध्याला हरिभाऊ राठोड हे बघा, हरिभाऊ राठोड असतील किंवा इतर कोणी असेल, तक्रार ज्याला द्यायची आहे तो त्याचा अधिकार आहे, त्यांनी देऊ देत. त्यांनी तक्रार दिली म्हणजे ते काय खरं झालं नाही. मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की भारतात, महाराष्ट्रात आणि मुंबईत हे कायदा सुव्यवस्था योग्यरित्या ठेवणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. ज्या लोकप्रतिनिधीला याची जाणीव नसेल त्याची जाणीव करून देणं हे लॉ एन्फोर्सिंग एजन्सीचं काम आहे. पण विरोधकांकडून असं बोललं जाते की तुम्ही निवडणूक क्षेत्राच्या आतमध्ये होतात, निवडणूक अधिकाऱ्यांच्या एक लक्षात घ्या, तेव्हा तुम्ही असं कसं म्हणू शकता, असा एक आक्षेप घेतला. मी क्षेत्रात असणं माझा अधिकार आहे. त्याचं कारण असं आहे, आपण उमेदवाराबरोबर 2 त्याचे प्रतिनिधी सपोर्टर्स यांना अर्ज भरण्यासाठी यायला देतो. माझे 3 उमेदवार इकडे होते ए वॉर्डमध्ये, त्यांना घेऊन मी इकडे आलेलो आणि मुंबईतल्या प्रत्येक सेंटरवरती तुम्ही बघितलं असेल, आमदार असतील, मंत्री असतील, हे आपल्या उमेदवारांसोबत अर्ज भरायला गेलेले आहेत. मी त्यात वेगळं काय केलंय? उगीच काहीतरी फेक नॅरेटिव्ह सेट करायचा आणि त्याचा वावा करून काहीतरी खोटं पसरवायला बघायचं. मी आपल्या साईडला या फेक नॅरेटिव्हला आम्ही घाबरत नाही. जनता सुज्ञ आहे, जनता विकास बघते, जनता प्रोग्रेस बघते आणि ह्यावरती मतदान करते. सीसीटीव्ही मध्ये एखादा माणूसच नसेल तर त्याला काय तिकडे पेरणार आहात का? आता जिथे मी नसेन तिकडे तुम्ही बोंब मारलीत की मी आहे तिकडे, तर दिसणार कसं बाबा? तुम्ही मिनिट टू मिनिट बघायला सांगा ना, कुठचं काय गायब झालंय. सर, काल तुम्ही हेच प्रत्युत्तर दिले होतं राऊतांना की सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावरती सर्व गोष्टी समोर येतील. आता जी माहिती समोर येते, आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेज मागितलेलं आहे. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. अगदी 100%. आणि मला एक समजत नाही, लोकप्रतिनिधी आपल्या उमेदवारांबरोबर अर्ज भरायला आला, जे संपूर्ण मुंबईत होत आहे. मुंबईतल्या 36च्या 36 विधानसभेत लोकप्रतिनिधी काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, उभाटाचे असतील, सगळे आपल्या नगर उमेदवारांबरोबर अर्ज भरायला गेले. मी का जाऊ नये? तुम्हाला काय टार्गेट केलं जातं? नाही, मला टार्गेट केलं नाहीये. विरोधकांचा पराजय त्यांना स्पष्ट दिसून येतोय. त्यामुळे आपलं लोकांचं लक्ष हे कसं काय फिरवावं हे त्यांचं ध्येय असल्यामुळे हा प्रयत्न होत आहे. पुण्यामध्ये अजितदादांचं एक याच्या संदर्भात एक विचारतो, हरिभाऊ राठोडांचा जो व्हिडिओ जो दिसतोय त्याच्यामध्ये स्पष्टपणे तुमची वाट त्यांनी अडवलेली होती, तुम्हाला धमकावल्याचंही दिसतंय. त्यांच्यावरती काही कारवाईसाठी तुम्ही मागणी करणार आहात की नाही? नाही, मला एवढ्या लहान विषयात मला इंटरेस्ट नाहीये ह्याला पॉलिटिसाइज करण्यात. मला लोकांची सेवा करायची आहे, लोकांमध्ये जाऊन माझा प्रचार करायचा आहे. त्यामुळे हरिभाऊंनी काय केलं असेल ते त्यांना त्याचा लखलाभ, मला त्यांनी काय फरक पडत नाही. मला लोकांची सेवा करून जनतेत राहायचं आहे. पुण्यात अजितदादा असं म्हटलेत की आमची पुण्यामध्ये चिंचवडमध्ये थेट लढाई भाजपसोबत आहे, कसं बघताय? नाही, आता स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, त्यातली समीकरणं अनेक ठिकाणी वेगवेगळी आहेत. त्यामुळे मला वाटतं यात काय विशेष राजकीय बोलण्यासारखं नाहीये. प्रत्येक पक्षाने आपला निर्णय घेतलेला आहे. सर, एक शेवटचा प्रश्न घेतो.